म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करावं की डायरेक्ट स्टॉक्स विकत घ्यावेत? परत हा दुसरा प्रश्न हे मला असं वाटतं सागरजी बघा कारण की लोकांचं असं असतं की म्युच्युअल फंड तर ठीक आहे चल, पण लोकांना डिव्हिडंड पण हवा असतो बरोबर जे स्टॉक्स प्रोव्हाइड करतात. बरोबर तर कोणतं प्रेफर करावं ज्याला थोडं इमिजिएट पैसे हवेत आणि छान ग्रोथ हवी? बघा, इमिडिएट ग्रोथसाठी तर मी इक्विटी रिकमेंड करणारच नाही, जसं आपण पहिले सांगितलं. करेक्ट. कारण की शॉर्ट ड्युरेशन मध्ये तुम्हाला नाही माहिती काय होऊ शकतं. कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये 44,000 वरती परत मार्केट होतं, परत ते करेक्शन झालं विदिन मंथ, परत 26,000 वरती आला. आत्ताच्या गल्फ वॉरच्या सिच्युएशन मध्ये 40 दिवसांच्या पहिले मार्केट 86,000 वरती होतं, जे इंडेक्स बोलतो मी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स. तो परत 73,000 वरती आला. करेक्ट. बरोबर. तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इक्विटीमध्ये तुमचा लॉंग टर्म हॉरिझन असला पाहिजे. वेदर तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये करताय किंवा वेदर डायरेक्टली स्टॉक्समध्ये करतायत. याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहे की समजा कोणी असू शकतं, खूप चांगलं सर्जन असू शकतं, बरोबर, कोणी प्लंबर असू शकतं, कोणी एखादा गव्हर्नमेंट सर्वंट असू शकतं, अधिकारी असू शकतो. त्या व्यक्तींना ह्या गोष्टींसाठी स्टॉक्स मार्केटमध्ये काय चालू आहे, काय अप्स अँड डाऊन्स चालू आहे, काय अनसर्टिनिटीज चालू आहे किंवा काय, हे पॉसिबल नाही होऊ शकत. बरोबर. ट्रॅक करणं पॉसिबल नाही होऊ शकत. सो त्या व्यक्तींसाठी माझं पर्सनली रिकमेंडेशन आहे, तुम्ही ज्या फील्डमध्ये आहे ना त्या फील्डमध्ये तुम्ही बेस्ट करा. जर एखादा सर्जन आहे, जर एखादा कोणी फॉर एक्झाम्पल एखादा आणखी कोणते प्रोफेशनल असेल, जर टीचर असेल, तर त्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं एक्सपर्टाईज वाढवा. आणि बाकी तुमचा जो इन्व्हेस्टमेंटचा पार्ट जो आहे ना, तो तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर किंवा तुमचे म्युच्युअल फंड जे मॅनेज करतात, ज्याला आपण फंड मॅनेजर्स बोलतो, त्यांच्यावरती सोडून द्या. ते तुम्हाला 12-15%, 18% रिटर्न्स तुम्हाला आणून देणार. तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रात आहे तुम्ही ते एक्सपर्टाईज करा, तुम्ही तिथं आणखी पैसे वाढवा, तिथं तुमचा इन्कम रेम्युनरेशन वाढवा, तिथं तुम्ही स्वतः ग्रो करा. आणि ते वाचलेले पैसे असतील किंवा जे इन्व्हेस्टमेंट तुमचे जे रेम्युनरेशन एव्हरी इयर वाढत असेल ते तुम्ही स्मार्टली त्या लोकांच्या हातात द्या किंवा तुम्ही फंड अलोकेशन करा हळूहळू. जिथं मी जसं सांगितलं की थोडं म्युच्युअल फंड, थोडं गोल्ड किंवा तुम्हाला प्रॉपर्टीज वाटत असेल. आपला प्रश्न असा होता की स्टॉक घ्यावेत की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करावं? जास्त प्रॉफिट कशामध्ये होऊ शकतो? 10 वर्षाचा टाइम स्पेंड. त्याच कॉन्टेक्स्ट मध्ये बघा, जर म्युच्युअल फंडचं मी तुम्हाला सांगितलं की बाबा का करायला, पण स्टॉक्समध्ये समजलं, आपण एखादा डॉक्टर प्रोफेशनल आहे आणि तो विचार केला की बाबा मी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, पॉसिबल आहे का? नाही होऊ शकत. कारण की त्याचा टाइमच नाही, त्याला तेवढा मार्केट ट्रॅक करण्यासाठी तेवढा टाइमच नाहीये त्याला. अनटिल अनलेस तुमचं पॅशन असेल खूप, तर वेगळी गोष्ट आहे. पण नसेल, तुमचं पॅशन असेल, तुम्हाला त्याच्यामध्येच करिअर करायचं असेल, जसं तुम्ही सुरुवातीला विचारलं की बाबा एखाद्याला करिअर करायचं असेल किंवा काय, त्या व्यक्तीला करिअर करायचं असेल अनटिल अँड अनलेस त्याच गोष्टीमध्ये, तर इट्स फाईन की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला अवेअरनेस खूप जास्त पाहिजे. वेगवेगळ्या सेक्टर्सची झाली, म्हणजे 2, 4, 5 सेक्टर्स झाले, तुम्हाला अवेअरनेस पाहिजे, मार्केटची अवेअरनेस पाहिजे. स्टॉकमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि म्युच्युअल फंडच्या पण पुढे स्टॉक्स जे असतात ते जास्त रिस्कियस इन्व्हेस्टमेंट आहे, डायरेक्ट स्टॉक्स जे असतात. अच्छा,